सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नमस्ते साहित्य उत्सव. गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो. हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर आपल्या नावाचा ठसा उमटवणारे, मग ते नायक असो वा महानायक, प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय. मी इतिहास बोलतोय. साहित्य उत्सव समूहावरील सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. मी इतिहास बोलतोय या अंतर्गत आज आपण जाणून घेऊया ज्युलियस सीझर याच्याबद्दल. युरोपातील रोमन साम्राज्य हे जगातील सर्वात महान साम्राज्य समजले जाते. या साम्राज्याचा इतिहास खूप मोठा आहे. जवळजवळ 1500 वर्षाचा इतिहास या साम्राज्याला आहे. या साम्राज्यात अनेक महान सम्राट होऊन गेले आहेत. तर या सम्राटाचा पाया रोवणाऱ्या ज्युलियस सीझर याच्याबद्दल आपण आज जाणून घेऊया. ज्युलियस सीझरचा जन्म आजच्या इटलीतील रोम येथे एका सरदाराच्या घरी झाला इसवी सन पूर्व 100 मध्ये. लहानपणापासूनच युद्ध लढायांबद्दल त्याला माहिती होती. त्यातच त्याचं बालपण आणि तरुणपणही त्यातच गेलं. त्याच्या वडिलांना कॉर्नेल सुआ या सरदाराविरुद्ध गृहयुद्ध करावं लागलं, ज्याच्यात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. आणि सुआकडून असलेल्या भीतीमुळे ज्युलियस सीझरला ऐन तारुण्यात रोम सोडावे लागले. परंतु पुढे कॉर्नेल सुआविरुद्ध लढण्याचा त्याने प्रयत्न केला, त्यासाठी सैन्य संघटितही केले. परंतु दरम्यान कॉर्नेल सुआचाच मृत्यू झाल्यामुळे रोमला येण्याची आयतीच संधी ज्युलियस सीझरला मिळाली. ज्युलियस सीझर रोममध्ये आला आणि आपल्या सैन्य कौशल्याच्या जोरावर त्याने आपली वाटचाल पुढे सुरू केली. दरम्यानच्या काळात एजियन समुद्रात भटकंती करत असताना त्याचे जहाज समुद्री चाच्यांनी अपहृत केले. जेव्हा अपहरण करताना कळले की ज्युलियस सीझर हा श्रीमंत घरातील आहे, तेव्हा त्यांनी त्याच्याकडे खंडणीची मागणी केली, ज्यामध्ये अनेक तत्कालीन चांदीच्या नाण्यांचा समावेश होता. परंतु सीझरने संघर्ष केला, परंतु शेवटी ती मागणी त्याला मान्य करावी लागली. पुढे त्याच समुद्री चाच्यांचा त्याने बंदोबस्त केला आणि तो रोममध्ये परतला. रोममध्ये तत्कालीन व्यवस्था होती जी लोकशाही होती, ज्यामध्ये कॉन्सिल हे सर्वात वरिष्ठ पद होते. रोमच्या कॉन्सिलने ज्युलियस सीझरची नियुक्ती रोमच्याच अधिपत्यात असलेल्या आजच्या स्पेनमध्ये केली. स्पेनमध्ये असताना त्याने तेथील अनेक आंदोलकांचा बिमोड केला, परंतु एके दिवशी तो
अलेक्झांडरच्या पुतळ्याजवळ गेला, तेव्हा त्याला कळले की आपण 33 वर्षाचे झालो आहे, परंतु आपल्याकडे एकही राज्य नाही. या उलट अलेक्झांडर केवळ 32 वर्षात त्याने साम्राज्य उभे केले होते. त्याची महत्त्वाकांक्षा जागी झाली आणि स्पेनमधून लवकरात लवकर तो रोममध्ये पोहोचला. परंतु रोममध्ये आल्यानंतर त्याचा संघर्ष संपला नाही. तेथे असलेल्या जनरल पाम्पे आणि मार्कस कॅसियास या दोन व्यक्तींशी त्याचा संघर्ष होण्याची चिन्हे होती. परंतु मोठ्या शिताफीने त्याने त्या दोघांशीही तह केला. नौसेनेची जबाबदारी कॅसियासकडे तर स्थानिक सेनेची जबाबदारी पाम्पेकडे देण्यात आली आणि परराज्यावर आक्रमणाची जबाबदारी जुलियस सीझरने स्वतःकडे घेतली. यातूनच सीझरने गॉल या तत्कालीन मजबूत अशा राज्याविरुद्ध युद्ध करायचे ठरवले. आजच्या फ्रान्स, बेल्जियम तसेच जर्मनी आणि इटलीच्या काही भागात अशा मोठ्या प्रदेशावर पसरलेले गॉलचे राज्य जिंकण्यासाठी अनेकदा आक्रमण जुलियस सीझरला करावे लागले. परंतु इसवी सन पूर्व 48 येता या सर्व लढायांचा उपयोग करून जुलियस सीझरने गॉलचे राज्य बळकावले. दरम्यान कॅसियासच्या नौसेनेला मात्र ग्रीसमध्ये पराभव पत्करावा लागला आणि कॅसियास या तिघाडीतून बाहेर फेकला गेला. याचा फायदा घेत फेकला गेला. तसेच जुलियस सीझर रोमपासून लांब असल्यामुळे जनरल पाम्पे याने त्याचा फायदा घेऊन जुलियस सीझर विरुद्धच कट रचला. त्यामुळे जुलियस सीझरला न राहून आपल्याच शहरावर हल्ला करावा लागला. परंतु मोठ्या शिताफीने सीझरने युद्धकौशल्याच्या जोरावर चपळाईने रोममध्ये पाऊल ठेवले. तत्पूर्वीच पाम्पे आपल्या काही साथीदारांसह रोममधून बाहेर पडला आणि त्याने इजिप्तकडे पलायन केले. जुलियस सीझरच्या सैन्याने त्याचा पाठलाग केला आणि वायव्य ग्रीसमध्ये त्यांची पहिली लढाई इसवी सन पूर्व 47 मध्ये झाली, ज्यात जनरल पाम्पेचा निर्णायक पराभव झाला. पुढे जनरल पाम्पेने इजिप्तच्या सरदाराकडे आश्रय मागितला, परंतु त्याने त्याला आश्रय न देता त्याची हत्या केली. पाठलाग करत करत सीझरही इजिप्तमध्ये पोहोचला. इजिप्तमध्ये सीझरचे जंगी स्वागत करण्यात आले. इजिप्तची राजकन्या क्लेओपॅट्रा हिचे तिच्या भावाशी पटत नव्हते. यातूनच क्लेओपॅट्रा आणि जुलियस सीझर यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. काही इतिहासकारांच्या मते जुलियस सीझर आणि क्लेओपॅट्रा यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातूनच एका मुलाचा जन्म देखील झाला. परंतु जुलियस सीझरने याला कधीच मान्यता दिली नाही. उलट क्लेओपॅट्रा नेहमी सांगत राहिली की जुलियस सीझर हाच त्याचा पिता आहे. दरम्यान जुलियस सीझरने क्लेओपॅट्राची मदत केली आणि टॉलमी या इजिप्तच्या राजाचा पराभव केला. एवढे झाल्यानंतर काही वेळ इजिप्तमध्येच घालवल्यानंतर जुलियस सीझर रोमला परतला. दरम्यानच्या काळात मार्क अँटोनीने रोमची जबाबदारी सांभाळली. रोममध्ये आल्यानंतर मात्र जुलियस सीझरने आपला अधिकार रोममध्ये प्रस्थापित केला. त्याने कौन्सिलमध्ये अनेक सिनेटर्सना आपल्या बाजूने केले. आपल्या जवळील अनेक सिनेटर्सना पदे बहाल केली. यातूनच त्याच्या विरोधात सिनेटमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यातूनच
जुलियस सीझर विरुद्ध मोठा कट झाला, जो शेक्सपियरने आपल्या नाट्यांमधून वर्णन केला आहे. कारण शेक्सपियरची नाटके ही बहुतांशी ही खऱ्या खुऱ्या घडलेल्या प्रसंगावरच आधारित आहेत. त्यामुळे जुलियस सीझरच्या युद्ध लढाया आणि त्याच्या उर्वरित आयुष्यापेक्षा त्याच्या मृत्यू समयी झालेला कटच जास्त प्रसिद्ध आहे. त्याच्या विरोधात असलेल्या सिनेटर्सपैकी कॅसियास, कॅस्का, डॅशियस यांनी त्याच्या सर्वात जवळच्या सिनेटरला म्हणजे ब्रुटसला फितवले आणि आपल्या बाजूला केले. इसवी सन पूर्व 15 मार्च 44 या दिवशी मार्क अँटोनीने तिसऱ्यांदा जुलियस सीझरला सम्राटपदाची ऑफर दिली. 2 वेळा नाकारल्यानंतर जुलियस सीझरला ही ऑफर मान्य करावी लागली. परंतु 14 तारखेच्या रात्री जुलियस सीझरच्या पत्नीला वाईट स्वप्न पडले. तिने सीझरला आजच्या दिवसात कुठेही न जाण्याचा आग्रह केला, परंतु सीझरही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. बऱ्याचदा विनवणी केल्यानंतर सीझर तयार झाला, परंतु डॅशियसने सीझरच्या वीरत्वालाच आव्हान दिले. जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सीझरचा उल्लेख एक कायर म्हणून केला जाईल, जो आपल्या पत्नीच्या बोलण्यावरून राज्यपदाची ऑफर नाकारतो असे त्याच्याबद्दल डेसियसने म्हटल्यामुळे सीझरमधील वीरत्व जागे झाले आणि सीझरने संसदेत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान 60 सिनेटरने एकत्रितरित्या सीझरवर हल्ला चढवला. यात त्यांनी तलवारींनी सीझरला घायाळ केले. जेव्हा सीझरला कळले की 23वी तलवार ही त्याचा सर्वात जवळच्या मार्कस ब्रुटस याने चालवली आहे, तेव्हा सीझरला वाटले की आता आपण खरेच मेले पाहिजे. याबद्दल इतिहासकारांमध्ये विविध मतभेद आहे. शेक्सपियरने आपल्या नाटकात म्हटले आहे की ॲट टू ब्रुटस म्हणजे ब्रुटस तू सुद्धा असा उल्लेख केला आहे. तर काही लेखकांच्या मते, जसे की प्लुटार्कच्या मते, जुलियस सीझरने कोणतेही उद्गार आपल्या मृत्यूसमयी काढले नाही. अशा प्रकारे जुलियस सीझरचा मृत्यू झाला. जुलियस सीझरच्या आयुष्यात त्याने अनेक लढाया केल्या. काही लढाया त्याने सहजगत्याही जिंकल्या. मध्य पूर्वेतील लढाई त्याने अशा प्रकारे जिंकली ज्याबद्दल जुलियस सीझर स्वतः म्हणतो, आय केम, आय सॉ अँड आय कॉन्कर्ड, म्हणजे मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकलं. तेव्हापासूनच अशी म्हण प्रचलित झाली. जुलियस सीझरच्या हत्येमुळे कॅसियस आणि ब्रुटस सारख्या त्यांच्या विरोधकांना वाटले की आता आपल्याला सत्ता काबीज करण्याची संधी मिळेल. कारण त्यांचा अजेंडा असा होता की सीझर हा हुकुमशहा बनू पाहतोय आणि त्याला रोममधील लोकशाही नष्ट करायची आहे. परंतु परिणाम उलटा झाला. सीझरच्या हत्येमुळे जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला आणि त्यांनी ब्रुटस आणि कॅसियास यांचा विरोध केला. यातूनच मार्क अँटोनी आणि सीझरचा पुतण्या ऑक्टोव्हियस यांनी सेना उभारली. या सेनेने कॅसियास आणि ब्रुटस यांच्या सेनेविरुद्ध युद्ध पुकारले आणि रोममध्ये पुन्हा एकदा गृहयुद्ध झाले. यात पकडले जाण्याच्या भीतीने ब्रुटसने आत्महत्या केली, तर कॅसियास मारला गेला आणि पुढे जुलियस सीझरचाच पुतण्या
ऑक्टोवियस हा रोमचा पहिला सम्राट बनला. अशा प्रकारे जुलियस सीझरने रोमच्या सम्राट पदाची मुहूर्तमेढ रोवली. यापुढे अनेक राजांनी आपल्या नावामध्ये सीझर या बिरुदावलीचा स्वीकार केला. अशा प्रकारे जुलियस सीझर याचे नाव इतिहासात अजरामर आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.